गणेश आपण यायचं आहे। आजच्या रात्री मधली ऋषी यायचा आहे। खूप चांगलं स्कोरिंग नेहमी त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होते। अवघी 50 वर्ष आयुष्य महाराजांना मिळालं आणि एवढ्या कालावधीमध्ये 350 किल्ल्यांचं साम्राज्य त्यांनी उभं केलं। अगदी स्वाभिमानाने सांगावा असा इतिहास छत्रपती शिवरायांनी कोरून ठेवला। त्या छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील मानवंदना करून आजच्या या अंतिम रात्रीमध्ये सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करूयात आणि जाऊयात इथून मैदानाच्या दिशेने। आजच्या रात्रीमधली ही पहिली मॅच बाला आणि त्याच्या समवेत संकेतला आपण पाहू शकाल। मोरे सरकार टीमने नाणेफेक जिंकल्याने प्रथमतः मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या कर्णधाराने सांगितलं की आम्ही इथून 40+ धावा करण्याचा प्रयत्न करू आणि तोच प्रयत्न इथून आपल्याला पाहायला मिळतोय, कारण संकेतच्या बॅटमधना एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय। अजून एक चांगला फटका, परंतु डिक्लेअर झोन मध्ये यावेळी चेंडू ट्रॅव्हर्स झाला आणि एक धाव इथून एकवटली जाईल। बाबू धुरी यांचं देखील आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। अगदी फुल लाईनचा बॉल गोलंदाजाच्या अगदी पायावरती हा चेंडू आदळला आणि डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हर्स झाला। पहिल्या षटकाचा मित्रांनो इथून खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटका अंती आजच्या रात्रीमध्ये आमच्या समवेत ऋषी चालके जोडले गेले आहेत स्कोररच्या भूमिकेमध्ये। खूप चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळते, ज्यांच्या सुवर्ण अक्षराने स्कोरिंगचं काम या आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। त्यांचंही आपण स्वागत करूयात, परंतु ते बाळाकडनं चुकी घडली आणि स्वतःवरती देखील नाराज आहेत। फुललेंचा चेंडू होता, बाकफुटला सरकले आणि त्यानंतर मात्र खरा फटका एक्झिट झाला। पहिल्या विकेटचं पतन, एक धाव इथे थोडस पंबल, अवघी एकच धाव एकवटली जाईल। साहिल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत। टॅप केलाय चेंडूला, डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा संकेतला आणि मिळतील मोरे सरकार टीम साठी। या 2 धावा एकवटल्या जातील। हा फटका चांगला आहे, प्रतीककडनं थोडीशी चुकी फेकी, चांगली विकेट साठी अपील, परंतु ऑफिशियलने सांगितल्या की 2 धावा, टोटल 3 धावा जोडल्या जातील। सचिन गोलंदाजी मार्क वरती आहेत। हा कार्पेटच्या मदतीने चांगला फटका, लॉंग ऑनला डीपला क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि याच दरम्यान 1 धावेचं अंतर देखील पूर्ण झालं। धावसंख्येचा जर आपण आढावा घेतला 18+2 20 धावा फलकावरती जॉईंट होतील। 20 धावा फलकावरती चांगली सुरुवात आहे, दमदार सुरुवात आहे, शानदार सुरुवात आहे मोरे सरकार टीमची। नाणेफेक जिंकल्यानं प्रथमतः मात्र इथून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। सलामीला आलेला फलंदाज बाला जरी बाद झाला। ही पहिली इनिंग संपल्यानंतर लगेचच आर्यन वॉरियर्स आणि विकिंग बॉईज इनिंग ब्रेक मध्ये लगेच जॉईंट व्हायचं आहे। अवघी एकच धाव जोडली जाईल। 21 धावा फलकावरती अभि गोलंदाजी मार्क वरती आणि स्ट्राइक एंडला संघाचे संघनायक आपण साहिलला पाहतोय। अजून एक सिंगल धाव एकवटली जाईल। 22 धावा फलकावरती इथून जोडल्या जातील। टॅप केलाय चेंडूला, 4 धावेसाठी आलेला हा चौकार। सन्माननीय आदरणीय आपल्या गावचे पत्रकार साहेब तसेच आपलं कर्जतचे संपादक विद्यानंदजी ओवाल साहेबांचं देखील इथे आगमन झालंय। त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे।
विशाल परदेशी यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सव्वीस धावा फलकावरती, 26 धावा आपण पाहू शकाल. टॅप केलाय चेंडूला, अक्षयच्या बाट मधना 2 धावा अजून जोडल्या जातील आणि 28 धावा फलकावरती. चांगली सुरुवात आहे पहिल्या मॅचचा जर विचार केला तर. पुन्हाच एकदा टॅप केलाय, थोडस खराब क्षेत्ररक्षण, चेंडू मात्र 2 धावेसाठी डिक्लेअर. 30 धावा फलकावरती. चला लगेचच नाणेफेकीसाठी आपण जॉईंट व्हायचं आहे. विकिंग बॉईज आणि आर्यन वॉरियर्स या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी जॉईंट व्हायचं आहे. चला विवेक निकम यायचं आपण मुख्य व्यासपीठावरती. कुमारजी परदेशी यांचं देखील आगमन झालंय, त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला विवेक निकम आपणास विनंती आहे, स्पर्धा आपली आहे, आपण बाउंड्रीवरती थांबू नये, आपणही मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. चला या लगेचच. चला नाणेफेकीसाठी जॉईंट व्हायचं आहे लगेच. आर्यन वॉरियर्स विपक्ष चला नाणेफेक करून घ्यायची आहे. विद्यानंदजी ओवाल साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. चला विद्यानंदजी ओवाल साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल इथून करायचा आहे. खूप सुरेख आयोजन आणि खूप सुरेख नियोजन आपल्याला पाहायला मिळते. मानाची आणि सन्मानाची समजली जाणारी गुंडगे अंडरम प्रीमियर लीग 2025 पर्व आहे 3रा. इथे मात्र पहिला चौकार प्रतीकच्या बाट मधनं आलेला हा दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला तर 31 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करतात वन लाईफ ग्रुप. 1 धाव जॉईंट होईल, 5 धावा फलकावरती जोडल्या जातील. अक्षय गोलंदाजी मार्क वरती पुढे सरसावले होते. डिक्लेअर झोन मध्ये अभिच्या बाट मधनं हा फटका आलाय, त्यावरती 1च धाव जोडली जाईल. अगदी पहिल्या मॅचचा विचार केला ना तर पहिल्या मॅच मध्ये आपल्याला रन पाहायला मिळतात, म्हणजे 30 धावा पहिल्या इनिंग मध्ये साकारल्या गेल्या त्या मोरे सरकारच्या माध्यमातून. आणि दुसऱ्या इनिंगचा जर विचार केला तर आतापर्यंत वन लाईफ ग्रुपच्या माध्यमातून चांगली सुरुवात पाहायला मिळते. अभि आणि प्रतीक ही जोड साकली, पुढे सरसावले, 1 धाव इथून जॉईंट झाली. आर्यन टॉच विना का टॅप केलाय चेंडूला, 2 धावा. या पहिल्या मॅच साठी आपल्याला ऑफिशियल पंच समीरजी शिंदे, त्यानंतर विनोद जी असतील आणि निमेश मोहिते या ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील आपण खऱ्या अर्थाने कौतुक करूयात. खूप चांगली मॅच, पहिली मॅच मात्र चांगली पाहायला मिळेल याच्यात मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन टॅप केलाय, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स झाला आणि इथून पहिल्या षटकांती 10 धावा फलकावरती. आर्यन वॉरियर्स टीमने नाणेफेक जिंकले आणि प्रथमतः मात्र अजूनही येणारे असतील मित्रांनो 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 21 ची गरज असेल. समीकरण आर्यन वॉरियर्स टीमने नाणेफेक जिंकल्याने प्रथमतः मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय.
थोडंसं पंबल पाहिलं होतं आपण लॉंग ऑनला, परंतु प्रतीकच्या माध्यमातून चेंडू चांगल्या पद्धतीने कॅरी केला आणि त्यावरती फक्त एकच धाव. इथून चुकी झाली विकेटच्या मागे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स झाला आणि इथून एक धाव जोडली जाईल ती वन लाईफ ग्रुपच्या अकाउंट वरती. अगदी 31 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करतायत ते वन लाईफ ग्रुप. आणि मोरे सरकारचा विचार केला तर मात्र पहिल्या सत्रामध्ये 30 धावा त्यांनी जमा केल्या आहेत. बॅकफुटला जाऊन टॅप केला चेंडूला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स झाला. एक धाव इथून जोडली जाईल. सलामीची जोड साकली जर आपण पाहिलं तर मात्र चांगली फटकेबाजी करते मैदानाच्या आतमध्ये 31 धावांचा पाठलाग करत असताना. अगदी चांगला चेंडू आपण पाहू शकाल. साहिलच्या माध्यमातून खूप चांगला चेंडू हाताळला गेला आणि विकेटच्या मागे सुद्धा एका छोट्या चनीचा आपण विकेट किपर पाहू शकाल त्यांच्या माध्यमातून. आर्यनला पाहतोय विकेटच्या मागे, परंतु इथून मात्र अभिच्या बाटमधनं अगदी महत्वाच्या क्षणी संघाला गरज असताना इथून एक जबरदस्त अगदी जमिनीला आग लावत चेंडू मात्र सीमा रेषा पार. 18 धावा, 5 धावा येणारे 5 चेंडूचा खेळ समाप्त. अजय दादा पाल यांचं देखील इथे आगमन झालं आहे. त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. परी पॉवर हिटर्स ज्यांच्या माध्यमातून टीम आपल्याला पाहायला मिळते. परी पॉवर हिटर्स टीमचे पाकर आहेत. जरा लहान मुलं व्यासपीठावरती असतील त्यांनी व्यासपीठ अगदी खाली करायचं आहे. अजय दादा पाल यांचं या मुख्य व्यासपीठावरती आगमन झालं आहे. त्यांचंही वन लाईफ ग्रुपच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. येणारे असतील 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 11 धावीची गरज आहे. 6 चेंडू मध्ये 11 धावीची गरज. हा चेंडू बाला यांनी कॅरी केलाय. इथून मात्र आपण पाहू शकाल पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगले यष्ट्यांच्या मागे कामगिरी आपण पाहिली आर्यन यांची. अगदी छोटा पॅकेट बडा धमाका. मूर्ती लहान पण कीर्ती महान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. छोट्या चनीचा हा विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सर्व क्रीडा रसिकांची ज्यांनी मन देखील जिंकली जातात त्यांच्या क्षेत्ररक्षकाने विकेटच्या मागे खूप चांगलं यष्टरक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. समीकरण असेल इथून मात्र 5 चेंडू आणि 9 धावींची गरज आहे. 22 धावा फलकावरती. 5 चेंडू आणि 9 धावीची गरज आहे इथून. सुमितचा हा चेंडू टॅप केला चेंडूला. चेंडू मात्र सीमा रेषे पलीकडे. अगदी पहिल्याच बॉल वरती हा ठोकलाय चौकार आझानच्या बॅटमधना. हा महत्वपूर्ण चौकार वन लाईफ ग्रुप साठी नवसंजीवनी निर्माण करणारा हा तडाखेबंद चौकार. इथून खरा फेकी आपण पाहू शकाल. अगदी संकेत ने खराब फेकी केली. टोटल 3 चेंडू आणि इथून मात्र 2 धावींची गरज आहे. 3 चेंडू आणि 2 ची गरज इथून. डिक्लेअर झोन मध्ये आझानच्या बॅटमधनं 8 चेंडूला ट्रॅव्हल्स केलं जात आहे. एकच धाव एकवटली जाईल.